लातूर जिल्ह्यात संततधार पावसाने शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं। आपण जर बघितलं तर मी सध्या अहमदपूर तालुक्यातील तेलगाव शिवारामध्ये आहे। तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळं जे तलावा शेजारची शेती होती ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। आपण जर बघितलं तर मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागांना फटका बसला आहे। जिल्ह्यातील जी प्रमुख नद्या आहेत त्या देखील दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत आणि अशातच जिल्ह्यातले जे छोटे मोठे तलाव आहेत ते देखील 100% क्षमतेने भरले आणि ते ओव्हरफ्लो झाल्याने शेती पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं। तेलगावमध्ये देखील हीच परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात शेती पिकांमध्ये पाणी घुसले। मामा किती नुकसान झालंय तुमचं? 2 एकर सोयाबीन, 2 एकर कापूस एवढं नुकसान झालं। बरं, सरपंच आहेत गावचे, एकूण किती शिवारातनं नुकसान आहे, किती पाऊस झाला आणि हे पाणी नेमकं कुठून आलं होतं? हे पाणी सर बघा तळ्यातून कॅनलला तिकडे ह्याला सांडव्याला सोडलेलं पाणी होतं। पाणी सोडल्यामुळे ती काय झालं, सांडव्याला पाणी गेलं नाही। पाणी जास्त झाल्यामुळे वावराने घुसलं। ह्याच्यामुळे नुकसान भयंकर काही कमीत कमी 25-30 हेक्टरची नुकसान झालेली आहे। बरं, काय प्रशासनाकडून काही पंचनामे शेती पिकांचं नुकसान झालेलं काही मागणी आता काय? मागणी करावंच लागेल ना सर, आता ही नुकसान द्यावंच लागेल ना ह्या शेतकऱ्याची। ह्या शेतकऱ्याची नुकसान किती वेळ आता शासनानं देऊन नुकसान ही भरपाई होते का? भयंकर शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे। तर प्रशासनातलं कोणी पंचनाम्याला वगैरे काही आलं होतं का? आले नाहीत, अनेक पंचनामा कुणी केले नाहीत आणि आणखीन आले नाहीत। आम्ही कळविलंय सगळ्याला, तहसीलदारला कळविलंय, डिप्टी कलेक्टरला कळविलंय। बाबा काय मागणी आता? ही शेती पीक कधी न भरून याला नुकसान झालं, काय मागणी आता शासनाकडे? शासनानं काहीतरी द्यावं आम्हाला याची नुकसान भरपाई। अतिवृष्टी झालेली आहे, मुसळधार पाण्यामुळे शेतीची माती ना माती होऊन गेली। एकूणच पाहिलं तर आपण बघितलं तर संपूर्ण हे सोयाबीनचं पीक आहे, पूर्णपणे पाण्यामध्ये होतं। पाण्यामध्ये संपूर्ण पीक झोपलं गेलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते प्रचंड मोठं नुकसान आहे। कुठेतरी शेती पिकांची या पंचनामे करावे आणि तात्काळ शासनाने मदत करावी अशा प्रकारची मागणी या शेतकऱ्यांची होती। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।